नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती. तर मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की शेतामध्ये असो किंवा गावामध्ये असो, गरमीचं वातावरण असल्याच्या नंतर विंचू निघतात आणि विंचाचं आणि शेळ्यांचं इतकं वैर आहे की शेळीला जर विंचू चावला तर शेळी जास्तीत जास्त अर्धा तास वाचू शकते, त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर मरण पावणार असेल. इतके विषारी विंचू आहे. आणि सकाळीच मित्रांनो, हे जे बोकडं दिसत आहेत का आपले दोन, तर यांच्या दावणीमध्ये मी काय केलं, तुरीचं भुसकट होतं रात्रीचं, म्हणजे काल टाकलेलं होतं आपण, आणि सकाळी मी आलो शेतात आलो, सोडले आणि इथं बांधले तर योगायोग असं झाला की त्याच्यामध्ये जे भुसकट होतं मी खालीवर करत असताना तो विंचू मला दिसला. विंचू दिसल्याच्या नंतर मी त्याला बाहेर टोपल्यामध्ये घेतलं, बाहेर घेऊन मी त्याला मारलं तर योगायोग बरं झालं. नाही तर ते जर विंचू जर बकरा दिसला असता बोकडला तर आपल्याला थोडं परेशानी झाली असती. परेशानी व्हायचं काय नाही की आजचा व्हिडिओ आपला त्याच्यासाठी आहेच की आपल्याला घरगुती इलाज ताबडतोब डॉक्टर यायच्या अगोदर, कारण की तुम्ही जर डॉक्टरला फोन लावणार ज्यावेळेस विंचू चावला तुमच्या पिल्लाला असो किंवा शेळीला विंचू चावला, आणि जर तुम्ही डॉक्टरला फोन लावला तर डॉक्टरला यायला सरासरी 1 ते 1.5 तास, कधी 2 तास पण लागू शकतात. आणि तोपर्यंत जर आपण त्यांची डॉक्टरची वाट पाहत बसलो तर तोपर्यंत वेळ निघून जातो मित्रांनो. कारण की विंचाची आग इतकी असती ही शेळी जास्त वेळ दम धरू शकत नाही. एक जवळपास फक्त अर्धा तास जास्त झाला, अर्धा तास पण जास्त झाला. त्या तुम्हाला सांगतो, आता एक पिल्लू आहे, ते 1 महिन्याचं 1.5 महिन्याचे समजा, तर त्याला आता 8 दिवसा अगोदर विंचू चावला होता. तर विंचू चावला तर माझ्या ताबडतोब लक्षात आलं, ते ओरडू लागलं आणि पळू लागलं, इकडं तिकडं पळायचे, पाय खोरीचे. मी आम्हाला नक्की याला विंचू दंश केला. मग मी काय केलं मित्रांनो, त्याचा कान कापला, कानातलं रक्त डोळ्यामध्ये घातलं, त्याच्या डोळ्यामध्ये घातलं 2-3 वेळेस. एक पुन्हा लक्षण सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस विंचू चावला त्यावेळेस कानातून रक्त निघत नाही. कान आपल्याला ते ब्लेडनं किंवा कशाने तरी कान थोडा कापायचा आणि रक्त काढायचं. तर रक्त त्यावेळेस मित्रांनो, विंचू जर चावलेला असला तर रक्त निघत नाही जास्त करून, थोडं निघतं आहे. तर ते आपण त्याच्या डोळ्यात घातलं. डोळ्यात घातल्याच्या नंतर मित्रांनो 10-12 मिनटं ते थोडं ओरडू लागलं, पण त्याच्यानंतर रिलॅक्स झालं आणि त्याला बहुत म्हणजे 100% फरक पडला बरं का. ते नाहीतर जर आपण